हे बघा आपले नवरदेव नुसते लाजू राहिले, आपल्याला तिकडे लांब लांब पळू राहिले. टकल्या आऊ आऊ पिढीचे मालक त्याच्यानंतर आऊ एक बेंडाळ्या काय नाव यार त्याचं. तर वेलकम गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आपण बघू शकता आज आपल्या गौरव भाऊचं लग्न आहे, आज मांडव आहे गौरव भाऊचा. आपण मस्तपैकी आता आलोय राजमान्याला. इथं आता मंदिराजवळ इथं थोडं नाचणं कुदणं होईल, नंतर आपण मस्तपैकी जाऊ आपल्या गौरव भाऊच्या घरी. हे बघू शकता आपण मस्तपैकी आता गरबा खेळताय, मस्तपैकी चालू झालेला बँड वगैरे. थोडेसे आपण व्हिडिओ वगैरे काढले, नंतर निघालो आपण आता गौरव भाऊच्या घरी. थोडी मजाक मस्ती करत आता आपण चाललो होतो. तर गौरव भाऊचं घर आहे ना डायरेक्ट गावापासून 2-2.5 किलोमीटर शेतात आहे. आपण बघू शकता किती डोंगरामध्ये भावाचं घर आहे आपल्या. मस्तपैकी आपण एन्जॉय करत जात होतो भाऊच्या घरी. आपल्याला काही बँडच्या मागे जाता आलं नाही, कारण की आपली गाडी पण होती आणि सर्वजण ज्याच्या त्याच्या गाडीवर मस्त गौरव भाऊच्या घरी चाललो होतो. आपण बघू शकता. तर काय अशा पद्धतीने आपल्यासोबत गौरव भाऊ आपल्यासोबत होते, गौरव भाऊ त्यांचे मोठे बंधू, आणि आपण आता नवरदेवाच्या घरी जातोय. आपण बघू शकता. आपल्यासोबत आले आता मंगेश भाऊ, लोकेश भाऊ, इथं एक भाऊ आहे आपला गौरव भाऊचा भाऊ. त्यानंतर गौरवचं घर बघू शकता किती मध्ये इथं आपण आलोय. तर चला भेटूया आपण गौरव भाऊ सोबत, थोडे फोटो काढू. आता थोडा भेटू आपण. आता आपल्या सोबत आले ऋषभ भाऊ. हे बघा आपले नवरदेव नुसते लाजू राहिले, आपल्याला तिकडे लांब लांब पळू राहिले. गौरव भाऊ सांगा जरा. तर मग काय अशा पद्धतीने बँड वगैरे चालू झाला. आता आपला जलवा चालू झाला आता नाचायचा. आपण बघू शकता बँड खूप जबरदस्त आहे, नवीनच लॉन्च झालेला आहे. एकविराज साऊंड उकण्याचा आहे. बघू शकता आपण आवाज वगैरे एकदम क्वालिटी होता. तर मग गाईज अशा पद्धतीने आपण पोहोचलोय आता गौरव भाऊ. आपण बघू शकता किती फॉर्म मध्ये एकदम ऑस्कर फॉर्मला पोहोचलेलं आहे. ठीक आहे चला आता थोडं गडबड चालू आहे आपली, भेटूया थोडंसं. तर मग मंडळी अशा पद्धतीने आपण आता लग्नाच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो होतो. हा चिखलवाळचा ऑस्कर फॉर्म आहे, आपण बघू शकता. खूप सुंदर असा आहे हा. मला काही जास्त व्हिडिओ काढता आले नाही. ही पद्धतीने आपण आता ऑस्कर फॉर्मला पोहोचलो होतो. पहिली ट्रिप घेऊन आता परत आपल्याला दुसरी ट्रिप जायचं. पण बघू आता आपण बघू शकता आपली फर्स्ट ट्रिप मारली आपण गाडीवर. आता ब्लॉग काढायला एवढा टाईम नाही माझ्याकडं, पण मग तरी पण चालू आहे. बघू आता कसं होतं काय होतं, कारण की भरपूर धावपळ आहे. कारण की दोघी साईडचे आपण कार्यकर्ते, त्याच्यामुळे आपल्या मागे जास्त वनवन चालू. बघू चला आता आपण परत चाललो आता आपल्या घरी. तर मग गाईज अशा पद्धतीने आता आपण फर्स्ट ट्रिप मारली, त्याच्यानंतर आपण आता घरी चाललेलो आहे. आपल्याला रेडी व्हायचं आहे आणि आपले मामी ते आता रेडी होते. आपण त्यांना घ्यायसाठी आपण निघालो आता आपल्या घराकडे. त्यांना घेऊ आणि आपण येऊ आता लग्नाच्या पद्धतीने. आपण आता रेडी चालू आहे मस्तपैकी जायला लग्नाला गौरव भाऊच्या. तर मग आपली तयारी वगैरे झाली होती. हा आपला मामाचा मुलगा आहे धीरज, त्याच्यासोबत चाललो आता. 2-3 जण तिकडे बाकी होते लग्नाच्या घरी. आपण त्यांना घेऊन आपण आता गाडीत बसलेलो आहोत आणि या ठिकाणी आपला पवन दादा गाडी चालवत आहे. आता आपण चाललेलो आहे पार्टीला पिकअप करण्यासाठी. या ठिकाणी पवन भाऊ गाडी चालवतोय. पिकअप वगैरे करू मग जाऊ आपण मस्तपैकी गौरव भाऊच्या लग्नाच्या ठिकाणी. काहीच आपण बघू शकता आपण आता पोहोचलेलो आहे गौरव भाऊंकडे. गौरव भाऊची तयारी चालू होती. आपला थोडा टाइमपास चालू होता. मस्त बँड वगैरे एकदम व्यवस्थित चालू झालेला होता. गौरव भाऊंचा खूप टाइमपास चालू होता, कारण की लग्न काही घडी होत नाही. म्हटलं ठीक आहे चला चालू होत राहतं. आता गौरव भाऊ तयार झालेले. आता मस्तपैकी आपण त्यांना बग्गीवर बसवू आणि लग्न वगैरे लागेल. मस्त जेवण वगैरे करू आणि जाऊ आपण मस्तपैकी, कारण की आपल्याला शेवटपर्यंत थांबावं लागणार आहे. थांबू मग जाऊ आपण आपल्या घरी. अशा पद्धतीने गौरव भाऊचं लग्न आवरलं होतं. आता आपण आलो होतो मित्राच्या भावाच्या लग्नाला. तर पोरांची मजाक मस्ती चालू होती. आपल्यासोबत होता मयूर, कृष्णा, धनंजय, त्याच्यानंतर आपले लाडके बेंडाळे म्हणजे आपले मंडळे लकी मंडळे, त्याच्यानंतर ईश्वरी साऊंडचे मालक श्री दीपक मोरे भाऊ,
आपण बघू शकता आपण आता मजाक मस्तीच्या मूड मध्ये होतो थोडं. वेलकम आपले ईश्वरी साऊंडचे मालक डबलचे स्टॉल दीपक भाऊ मोरे. दीपक भाऊ जरा आहे तर आमचे सबस्क्रायबर. अहो टाकले आऊ आऊ पिढीचे मालक. त्याच्यानंतर आऊ नाही रे आऊ एक बेंडाळ्या लकी काय नाव यार त्याचं आपल्यासोबत. नाही रे 2 कोटी रुपये दिवसाला उलाढ आलवणार दुकान यांचं. नाही रे सकुतना का पाळी लाल लाल कुकू असं नाही रे असं. इकडे इकडे दाखव. इकडे मयूर भाऊ हे त्यांचं- इकडे दाखव इकडं थांब रे. इकडे मग गाईज अशा पद्धतीने हे पण लग्न लागलेलं होतं. हे बघू शकता आपण एकदम फुल एन्जॉयमेंट मध्ये. हा बालाजी लॉन्स आहे. या बालाजी लॉन्सला आपल्या मित्राच्या भावाचं लग्न होतं. मस्तपैकी इथे बॉम्ब वगैरे एकदम भारी फुटत होते. स्काय शॉट वगैरे मस्त मागवलेले होते भावाने. तर आता आपण जेवण वगैरे करू आणि जाऊ. आता आपण आज खूप थकलेलो होतो कारण की 2-3 दिवसापासून आपली नुसती धावपळ चालू होती. ब्लॉग पण काही काढता आला नाही मला नीट. तर आता ठीक आहे चला भेटूया आपण आता थोडाच वेळात. जेवण वगैरे करून जाऊ आपण आपल्या घरी. तर नमस्कार गाईज. अशा पद्धतीने आपल्या गौरव भाऊचं लग्न सुखरूपपणे पार पडलेलं आहे. आज विशिष्ट असं मला ब्लॉगमध्ये काय घेता आलेलं नाही आहे. तर आज आता ते लग्नाची धावपळ असल्यामुळे माझी तब्येत काय बरी नाही आहे. तर मग आपला ब्लॉग इथेच एंड होतो आहे आज. तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.